काल परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला। तर उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेना गटाचे तुम्ही महिला जिल्हाध्यक्ष आहात, तर तुमची काय यावर प्रतिक्रिया आहे? आमची प्रतिक्रिया 15 वर्ष झाला आहे आम्ही खासदार साहेबांसोबतच आहेत। त्यांच्याबद्दल आमची म्हणजे त्यांनी आमचे बरेचसे कामं केलेत। आम्ही 5 वर्ष नगरसेवक राहिले, त्यांनी मला बरेच 5 वर्ष मदत केली। आपला दवाखाना पण मी इथं आणला, काही रोड, काही मंदिरचे कामं, असं बरंच साहेबांनी आम्हाला मदत केली। कोण्या पण कामामध्ये साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे। तर मग आता साहेबांसोबत तुम्ही जाणार आहात का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातच राहणार आहात? नाही, तुमचा निर्णय काय असणार? आम्ही साहेबासोबतच जाणार आहेत आणि आम्हाला साहेबासोबतच जायचं पण आहे आणि साहेबच आमचे कामं करतात आणि आम्हाला साहेबाबरोबर राहायचं पण आवडतं। आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सोडल्यामुळं परभणी जिल्ह्यामध्ये खासदारांवर बऱ्याचशा जुन्या शिवसैनिकांनी नाराजी दाखवली, तर यावर काय सांगा? नाराजी दाखवण्याचं काही कारणच नाही आहे, कारण सगळे शिवसैनिकांना असं वाटतं की साहेबांनी आम्हाला काहीतरी कामं द्यावात, पण साहेबांनी आम्हाला असं करावं, साहेबांनी आम्हाला तसं करावं। पण साहेबाकडे आता जे काही कामं होते ते आम्हाला बऱ्याच लोकांना साहेबांनी दिलेत, पण आता एवढ्या लोकांपर्यंत साहेब पोहोचू शकत नाहीत। त्याच्यामुळे साहेबांना काही अडचणी असत्या, म्हणून साहेबांनी हा मोठा निर्णय घेतला असं। बरं, साहेबाच्या निर्णयाला जसे तुमचे जुने सगळे सहकारी असतील किंवा तुमची चर्चा झाली असेल, तर तुम्हाला काय वाटतं की जिल्ह्यातले पदाधिकारी असतील किंवा काय असतील तर किती लोक साहेबासोबत तुम्हाला समर्थन देतील? आम्ही बरेचसे लोकांनी साहेबाला मदत केली आणि आम्ही जेवढे काही पदाधिकारी होतो 80 लोकांनी आम्ही त्या दिवशी राजीनामे मागेच देऊन टाकले, कारण आम्हाला सगळ्यांना साहेबांनी बोललेले प्रश्न म्हणजे आवडले। आम्ही साहेबांनी जे निर्णय घ्यायलेत आम्ही त्याच्यावर ठाम राहिलो आणि साहेबाचं आम्हाला आवडलं, पण ते काय जे करणार आहेत ते आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन टाकले। बरं, आजच जीजी आज अयोध्या पवार यांनी खासदार साहेबबद्दल जे बोलले ते त्यावर आपण आपली प्रतिक्रिया काय असेल? अहो, त्या बाईला पहिली गोष्ट तर खासदार साहेब आपल्या जिल्ह्याचे खासदार आहेत, आपण खासदार साहेबाला काय बोलावा काय नाही हे बोलण्याची त्या मूर्ख बाईला अक्कल आहे का? पहिले त्या बाईला कळायला पाहिजे की आपण कोणाबद्दल बोलायलो, तिची लायकी आहे का साहेबाला बोलायची, आपण काय आहेत, अगोदर ती काय आहे ते त्याचा निर्णय घ्यावा तिनं। तिला हाय साहेबाला बोलण्याचा तिला काहीच अधिकार नाही, जरी ती त्या पक्षात असेल तर तिला काय साहेबाला अशी बोलवायची परवानगी दिलेली आहे का कोणी? का तिनं काही साहेबाला बोलण्यासाठी कुठूनशी हे घेतलेलं आहे पत्र की आपण साहेबाला असं बोलावं म्हणून? तिला एवढं साहेबाला बोलण्याची काही गरज नाही। त्या मूर्ख बाईला अक्कल नाही, त्या बाईला अक्कल नसल्यामुळे ती बाई असं बोलती। साहेबाविषयी तिला असं बोलण्याचा कोणताही अधिकार नाहीये। तो कोण माणूस आहे, काय माणूस आहे, हिला कॅटेगरी कळती का माणसाची? ह्या मूर्ख बाईला काय बोलावं हे आधी शिकायला पाहिजे। खुर्च्यावर बसून शिनी का ती मीडियावाल्यावर हिरो व्हायचं बनती का? ती हिरो व्हायचं का तिला साहेबाला वाईट बनवून? अहो बोला ना तुम्ही, बोलण्याची काहीतरी पद्धत असती। आपण एक महिला आहे, महिलाने पुरुषाला काय बोलावा आणि काय नाही बोलावा याची तिला अक्कल पाहिजे। पहिले तर आधी तिला म्हणा तू अक्कल शिक आणि मग साहेबाला बोल। साहेबापर्यंत पोहोचण्याची तू जे काय भाषा वापरती साहेबापर्यंत पोहोचायची तुझी लायकी नाहीये, आणि आधी साहेबापर्यंत पोहोचायच्या आधी आम्ही महिला उभ्या आहेत, आमच्या संग अगोदर बोल आणि मग महिला साहेबा पुढे जाय म्हणा। साहेबापर्यंत जाण्याची तुझी लायकीच नाहीये। तू आहे काय ग? तुला काय कोणतं पद आहे? कोणतं पद असलं तरी तुला असं बोलायचं सांगितलं का कोणी? आम्ही का पद सांभाळले नाही का? आम्ही पण पद सांभाळतो, आम्ही पण पदाचा उपयोग कसा करायचा ते करतो। तुझ्यासारखा नालायकावानी करत नाहीत असा आम्ही उपयोग। आता त्यांनी सांगितलं आहे की खासदार साहेब जर समजा तिकडून आले आणि इकडे फिरले तर आम्ही त्यांना चोप देऊ, तुम्ही याच्यावर काय सांगा? आम्ही अगोदर समोर उभा राहू खासदार साहेबाच्या, तिला अगोदर आम्हाला काय बोलायचं तर बोलावं लागेल। खासदार साहेबापर्यंत जाय की तिची लायकी नाहीये त्या मूर्ख महिलाची, एकदम मूर्ख आहे, तिला बोलण्याची अक्कल नाही। तेव्हा महिलाला काय ती काय साहेबाला थोबडीत हाणती, 12 भाषण बोलती, तिला आम्हाला बोल म्हणा, आम्हाला महिलाला आम्ही तुझ्याशी समर्थ आहेत काय करायचं तर करायला। खासदार साहेबांना आता हे जे निर्णय घेतला यावर आता ते परभणीत आल्यानंतर तुम्ही खासदार साहेबांसोबत जाहीर प्रवेश करणार का? हो करणार आहेत आम्ही, जाहीर एकदम जाहीर सगळेजण मिळून आम्ही जाहीर प्रवेश करणार आहेत।
खासदार साहेबाच्या निर्णयाला तुमचं 100% समर्थन आहे. आमचं 100% समर्थन आहे, कारण तो चांगला माणूस आहे आणि चांगल्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. बरं, त्यांचं असं म्हणणं होतं की खासदार साहेबांनी या अगोदर विकास कामे काही केली नाहीत. खूप कामं केले, तो किती केले तरी लोकांना नाहीच वाटते. तर आमच्यात शेलूमध्ये कितीतरी कामं साहेबांनी आम्हाला दिलेत. आम्ही ते मंदिरचं केलं, दवाखाना आणला, रोड केले, किती जरी दिले तरी लोकांना कमीच पडते. तर लोक नाहीच म्हणते. तर मग त्याला तरी साहेब काय करणार आहे सांगा बरं. आणि कुठं साहेबाची आतापर्यंत सत्ता होती नव्हती तरी पण लोकांनी त्याला काही कमी केलं नाही त्यांना. पण लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. लोक काहीतरी साहेबावर दोष द्यायचा म्हणून देऊन बोलतात. ह्या पौळ महिलासारखं हिला काहीतरी साहेबाला दोष द्यायचा आहे आणि बोलायचं म्हणून ती बोलती. नाही तर साहेबाच्या याच्यामध्ये काही गुन्हा नाहीये. आणि साहेब जो निर्णय घ्यायलेत त्यांना योग्य वाटत असेल, काहीतरी आपल्या परभणी जिल्ह्याचं भलं करायचं असेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असेल. या अगोदर साहेबांसमोर तुमचं बोलणं झालं असेल की हा निर्णय तुम्हाला साहेबांनी सगळ्यांनी सहमती विचारात घेतला होता का? जसे तुम्ही सच्चे कार्यकर्ते आहात तसं तुमच्याशी काही बोलणं झालं होतं का? आम्हाला साहेबांनी एक दिवस सगळ्यांची मिटिंग घेतली, त्यावेळेस सांगितलं की जरी काही आपण केलं तर बाळासाहेब ठाकरे सोबत राहूनच करू. मग आता खऱ्या शिवसेनेत आता तुमचा प्रवेश झाला असं तुम्हाला सांगता येईल? हो सर. तुम्हाला आता काय वाटतं इथून पुढे खासदार साहेबाच्या निर्णयानंतर परभणी जिल्ह्यात विकासाचे कामं होतील? होते साहेब आणि करते पण साहेब. बरं, साहेबांना मंत्रिपद भेटणार आहे अशी चर्चा आहे, तुमच्या काही कानावर आलेली आहे का? असं म्हणतेच भेटलं तर आमच्यासाठी चांगलं आहे आणि सगळ्यांसाठी चांगलं आहे. बरं, आता यानंतर तुम्हाला सेलू शहरामध्ये आता तुम्ही मागील नगरसेविका राहिलेला आहात, परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपदी काम केलेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं ना आता नवीन पक्षात प्रवेश झाल्यानंतर तुम्हाला कितपत पक्षामध्ये स्थान राहील किंवा कितपत तुम्हाला कार्य करायला योगदान मिळेल किंवा शक्ती मिळेल? तुम्हाला काय वाटतं खासदार साहेबाच्या सपोर्टनं तुम्हाला परत नवी ऊर्जेनं काम करायला भेटेल का? अहो, आम्हाला साहेबावर खासदार साहेबावर पूर्ण विश्वास आहे की ते आम्हाला चांगले कामं देतील, चांगले आम्हाला सांभाळतील. आतापर्यंत त्यांच्या हातात काही नव्हतं तरी पण त्यांनी आम्हाला चांगलं सांभाळलं. आजपर्यंत त्यांनी आमचे निर्णय पूर्ण घेतले, आम्हाला जे पाहिजे ते दिलं, जे पाहिजे ते मागितलं ते दिलं आम्हाला त्यांनी. याच्यानंतर मी देते ना, आम्हाला विश्वास आहे की ते आम्हाला देते म्हणून. अजून तुम्ही काय सांगू शकाल की नवीन पक्ष म्हणण्यापेक्षा नव्या शिवसेनेत गेल्यानं जो जिल्हा गेल्या 15 वर्षापासून खासदार साहेबांना निवडून देत आहे ते ह्या वेळेसच्या खासदारकीला खासदार साहेबासोबत उभं राहील का? राहीन, 100% राहीन. कारण लोकांना अगोदर आम्ही ज्यावेळेस आता खासदार साहेबाच्या वाढदिवसाला सगळे लोक जमलो होतो त्यावेळेस पूर्ण लोकांनी हात वर करून सगळ्यांनी साहेबाला आश्वासन दिलं की पुढचे खासदार पण तुम्हीच राहता म्हणून. एकदा सगळे लोक साहेबावर खुश आहेत. आता तुम्ही शेवटचं आता नवीन लोकांना किंवा नव्या येणाऱ्या असतील किंवा जुन्या लोकांना एक शेवटचा संदेश काय सांगाल? शेवटचा संदेश असा सांगणार की बाबा साहेबाबरोबर जुने असताना तर सगळेच चला आणि आमच्याबरोबर तुम्ही बी चला, सगळ्यांचं बरं होईल. बरं, जे साहेबाला विरोध करायले तशा विरोधकांना काय तुम्ही देऊ ना, आम्ही पण उत्तर देऊ, विरोधकांना उत्तर देऊ. शिवसेनेच्या शैलीतून का शिवसेना स्टाईल? आमच्या खासदार साहेबाजवळ चांगली पण स्टाईल आहे आणि वाईट पण स्टाईल आहे. आज सोनपेठ इथं जुन्या कार्यकर्त्याकडून खासदार साहेबांची तिरडी काढण्यात आली, त्यावर काय सांगाल तुम्ही? काही एखाद्या वेळेस कार्यकर्ते नाराज असतात, नाराज असल्यामुळे त्यांना काहीतरी वाटलं असेल म्हणून त्यांनी काढले असेल दिन. पण काही वेळेस एखाद्या वेळेस साहेब जर आले तर त्यांना पण विश्वासात घेऊन शिनी उद्या त्यांच्याशी बोलून शिनी त्यांचं पण उद्या निर्णय चांगला घेऊ शकतात साहेब. त्यांचे मन परिवर्तन होऊ शकते समजा. होऊ शकतात आणि साहेब करते, आहेत तसे साहेब मना परिवर्तन करण्यासारखी त्यांची हे आहे. आता अजून बरेच आमदार त्यांच्या संपर्कात आहेत अशी चर्चा आहे, तुम्हाला काय वाटतं की खासदार साहेबांच्या मागं परभणी जिल्ह्यातील काही आमदार शिवसेनेत येऊ शकते का? असू शकतात साहेबासोबत. पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या परभणी विधानसभेचे जे आमदार आहेत राहुल पाटील त्यांच्या फोटो टाकून सोशल मीडियावर 2029 आणि त्यांना
भावी खासदार म्हणून काय लोक असं सांगायले पोस्ट करायले, त्याबद्दल आपण काय सांगताल? आता त्यांचे काही समर्थक असतील तर ते करू शकतात ना तसं. आता काही लोक परभणी जिल्ह्याचे आमदार असल्यामुळे त्यांचे बी समर्थक असतील, त्याच्यामुळे त्यांचे समर्थक करू शकतात तसं काही. पण बहुतेक 80% लोक खासदार साहेबाच्याकडूनच आहेत आणि 80% लोक खासदार साहेबाकडूनच बोलतात. बरं, आपल्या म्हणण्यानुसार 2029 मध्ये आमदार म्हणून खासदार म्हणून साहेबच निवडून येतील असा आपल्याला विश्वास आहे? 100% आहे. आता खासदार साहेब जेव्हा परभणी जिल्ह्यात परततील तर त्यासोबत तुम्ही त्यांचं कितपत लोक परत पक्षप्रवेश करून होईल किंवा याच्या पुढची तुमची काय तयारी आहे? खासदार साहेबासोबत काही पूर्ण झालेलं आहे? नाही, एवढं काही आम्ही आणखीन साहेबाला विचारलं नाही त्याच्याबद्दल. एवढं आमच्यासोबत काही बोलणं झालं नाही. आम्ही जरा महिला असल्यामुळं आमच्यासोबत एवढं बोललं बी नाहीत साहेब. पुरुषांना काही बोलले असते पण आम्हाला काही आणखी एवढं बोललेले नाही आहेत. तुमच्यासोबत असं तुमची जशी पूर्ण जिल्ह्याभरामध्ये तुमचे संपर्क आहेत, तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहे, तर तुम्ही बाकीच्या तालुक्यामध्ये संपर्क केल्यावर तिथून काय प्रतिक्रिया आहे की तुमच्यासोबत किती तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील किती महिलांचे तुम्हाला सोबत आहे किंवा तुमच्यासोबत असणार आहे? बऱ्याचशा महिलांचे आम्हाला फोन आलेत की जे साहेब घ्यायले ते निर्णय चांगला घ्यायलेत आणि साहेबांचा म्हणजे ह्या निर्णयावर सगळे लोक खुश आहेत. पण आता थोडे बहुत असतातच की थोडे नाराज कुठं ना कुठं तरी असतात, कोणी ना कोणी एखाद्याला नसन आवडत, म्हणून 20% लोक करू शकतात काही नाराजी. जसं खासदार साहेब दुसऱ्या पक्षात गेले तसं तुम्हाला काही दुसऱ्या पक्षातून ऑफर आल्या होत्या का? नाही, आम्ही कधी असे निर्णय घेतले नाहीत. आम्ही हमेशा साहेबासोबत असल्यामुळं खासदार साहेब जे करतील तेच आम्ही करायचं ठरवलेलं. खासदार साहेबाला संपूर्ण समर्थन असल्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत जाणार 100%. बरं, तुम्ही परभणीतील जिल्हा अध्यक्ष असल्यामुळं तुम्ही महिलांना व परभणीतल्या जनतेला काय सांगाल? काय सांगणार? आम्ही सांगणार की सांगण्याची काही गरजच नाही आहे तसं पाहायला गेलं तर. कारण सगळे जेवढे शिवसैनिक आहेत सगळ्यांना माहिती आहेत खासदार साहेब काय आहेत, खासदार साहेब काय करू शकतात, खासदार साहेब परभणी जिल्ह्यासाठी काय करणार आहेत हे सगळ्या लोकांना माहिती आहे आणि परभणी जिल्ह्यातील लोकांना पण माहिती आहे. बरेचसे लोक साहेब जर ह्या पक्षाचं हे करत असते ना तर सगळे लोक साहेबावर खुश आहेत. आता तुम्ही शेवटचं आता नवीन लोकांना किंवा नव्या येणाऱ्या असतील किंवा जुन्या लोकांना एक शेवटचा संदेश काय सांगा? शेवटचा संदेश असा सांगणार की बाबा साहेबाबरोबर जुने असताना तर सगळेच चला आणि आमच्याबरोबर तुम्ही बी चला, सगळ्यांचं बरं होईल. जे साहेबाला विरोध करायले तशा विरोधकांना काय तुम्ही देऊ ना, आम्ही पण उत्तर देऊत, विरोधकांना उत्तर देऊत. शिवसेनेच्या शैलीतून का शिवसेना स्टाईल? आमच्या खासदार साहेबाजवळ चांगली पण स्टाईल आहे आणि वाईट पण स्टाईल आहे. आता परभणी जिल्ह्यातील जसे लोक साहेबांना विरोध करायले, तुम्ही आता सांगितलं की त्या महिलांना जसं साहेबाला विरोध केला तसं जर आणखी कोणी काय बोललं तर तुम्ही त्यांना काय सांगाल? आम्ही त्यांना जसंच तसं उत्तर देऊ. आम्ही तर अगोदर त्यांना चांगलं समजून सांगू. जर चांगल्या पद्धतीने ते समजत नसतील तर आम्ही पण एक शिवसैनिक आहेत. आम्ही पण त्या पक्षात आज 25-30 वर्षापासून काम करतो. आम्हाला पण माहिती आहे की पक्षामध्ये काय करायचं, कोणाला कसं उत्तर द्यायचं, कोणाला कसं नाही द्यायचं. पण ह्या पक्षामध्ये अगोदर सगळे चांगलंच समजून सांगतात. जर कोणी चांगलं नाही ऐकलं तर जसेची तशी उत्तर देण्याची शिवसेनामध्ये ताकद आहे आणि आमच्यामध्ये पण ताकद आहे. आणि ह्याच्यानंतर ती जे काय पौळबाई, त्या पौळबाईनं आपल्या आपल्या इज्जतीनं बोलावात. भटक भवानी तिचं नाव ठेवलेलं आहे आम्ही, भटक भवानी. तिनं याच्यानंतर साहेबाला बोलायचं जर असेल तर चांगलं बोलावा, नसन बोलायचं तर वाईट बोलण्याचं पण तिला काही एखादं भेटलेलं नाही आहे की तू वाईट बोल म्हणून शिनी. तुझी लायकी बघून बोल. याच्यानंतर जर ती कधी बोलली तर आम्ही शिवसेनाच्या महिला तिला चोप दिल्याशिवाय राहणार नाहीत. आता परभणी जिल्ह्यातील जसे लोक साहेबांना विरोध करायले, तुम्ही आता सांगितलं की त्या महिलांना जसं साहेबाला विरोध केला तसं जर आणखी कोणी काय बोललं तर तुम्ही त्यांना काय सांगाल? आम्ही त्यांना जसंच तसं उत्तर देऊ. आम्ही तर अगोदर त्यांना चांगलं समजून सांगू. जर चांगल्या पद्धतीने ते समजत नसतील तर आम्ही पण एक शिवसैनिक आहेत. आम्ही पण त्या पक्षात आज 25-30 वर्षापासून काम करतो. आम्हाला पण माहिती आहे की पक्षामध्ये काय करायचं,
कोणाला कसं उत्तर द्यायचं, कोणाला कसं नाही द्यायचं. पण ह्या पक्षामध्ये अगोदर सगळे चांगलंच समजून सांगतात. जर कोणी चांगलं नाही ऐकलं तर जसेची तशी उत्तर देण्याची शिवसेनामध्ये ताकद आहे आणि आमच्यामध्ये पण ताकद आहे. आणि ह्याच्यानंतर ती जे काय पौळबाई, त्या पौळबाईनं आपल्या आपल्या इज्जतीनं बोलावात. भटक भवानी तिचं नाव ठेवलेलं आहे आम्ही, भटक भवानी. तिनं याच्यानंतर साहेबाला बोलायचं जर असेल तर चांगलं बोला, नसन बोलायचं तर वाईट बोलण्याचं पण तिला काही एखादं हे भेटलेलं नाही आहे की तू वाईट बोल म्हणून शिनी. तुझी लायकी बघून बोल. याच्यानंतर जर ती कधी बोलली तर आम्ही शिवसेनाच्या महिला तिला चोप दिल्याशिवाय राहणार नाही. मग आता खासदार साहेबाच्या निर्णयाला तुमचं समर्थन आहे? आम्ही सगळ्या महिला खासदार साहेबासोबत राहणार, खासदार साहेबासोबतच राहणार. आणि जय महाराष्ट्र.